वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. डे 3 ब्लॉग बनाली आणि आम्ही ही सिरीजच करणार आहे. तर तुम्हाला आता माहिती आहे जागृती आल्यानंतर मीच करते ब्लॉग. आणि इथं सकाळी उठून एकदम रेडी झाले कारण ब्लॉग बनवायचा टाईम नव्हता. आणि आम्ही आता रोहतांगला झाले. आता जर रोहतांग ओपन असलं तर नाही तर सिसू वगैरे असं काहीतरी कोणत्या तरी ठिकाणी जिकडे बर्फ राहील तिकडे जाणार आहे. आणि आता आम्ही नाश्ता करतो आणि लगेच निघतो आणि तुम्हाला दाखवतो नाश्ता वगैरे. आणि बघा निशमची पण तयारी झाली नाही अजून. हे बघा निशमची बिना आंघोळीची तयारी आज बिकॉज टाईम नव्हता, टाईमच्या शॉर्टेजमुळे. आणि इकडे डिस्कशन चालू आहे रोहतांगचं. आम्ही आता कसोल मणीकरणला चाललो आहे. आमचं आज ठरलं होतं म्हणजे की आम्ही अटल टनलला जाणार आहे. पण अटल टनलचं कॅन्सल झालं कारण अटल टनल आणि रोहतांगचं कारण ती तिकडची पासच घेतलेली नव्हती यांनी. आणि आम्हाला सांगितलं की आहे आणि आज नाही बोलून दिलं डायरेक्ट. असे सिस्टीम आहे यांची. म्हणजे तुम्ही जर येत असाल तर टोच्या वेबसाईटवरनं तर कधीच बुकिंग करू नका. एकदम फेक वेबसाईट आहे. आम्हाला खूप त्रास झाला. आणि आता मी म्हणजे आता ते उद्या ॲडजस्ट करून देणार आहे आम्हाला उद्याची पास. तर मग ठीक आहे म्हटलं करू. मग आम्ही आता उद्या तिकडे जाणार आहे. आणि आता आम्ही चालले मणीकरण कसोलला. ते थोडं लांब आहे आणि निघायला आता त्याच्यामुळे उशीर होऊन गेला कारण आम्हाला माहीत नव्हतं मणीकरण कसोलला चाललं आहे आज आम्ही. आणि त्या उद्याची प्लॅनिंग होती आमची. सो आता आम्ही चालले निघाले. तुम्हाला आपण दाखवलं. शंभा मोबाईल पाहतोय इकडनं गाड्या दिसत नाही पण खूपच ट्रॅफिक आहे. म्हणजे आता आम्हाला मणीकरण कसोलला खूप टाईम लागणार आहे पोचायला. म्हणजे मला असं वाटतं 150-200 किलोमीटर आहे इथून. आणि ट्रॅफिक धरून तर बापरे खूप टाईम. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. हॅलो गाईज मॅम. हॅलो गाईज जोरात बोल. तिकडे पाहून बोल असं नाही बोल. मग पप्पाने ना तुला घेणार तिकडे पाहून बोल. हॅलो गाईज बाय बाय कर. आम्ही कसोलला आले म्हणा. आम्ही कसोलला आलो. गाडीत बसून बसून बोर झाले. तर आता आलू भुजी सकाळी 7 वाजता ना आपण. हां तर त्याच्यामुळे आता दीड वाजले. तर आता काढलेलं आहे आलू भुजिया. मला पण द्या आलू काय भुजिया. आलू भुजिया. अरे आपली गाडी चालली आपली. तर आता आम्ही ट्रॅफिकमध्ये थांबलेले आणि आलू भुजियाची पार्टी करताय. भूक लागली आहे तर आता आम्ही मस्त मॅगी घेतलेली. कसोलला आलो होते आम्ही. कसोलमध्ये म्हणजे पुढे खूप ट्रॅफिक होती तर आम्ही रिटर्न येऊन गेले कारण की अजून पण आम्ही 2 तास पोहोचले नसते. तर मग आता फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर रिटर्न येऊन म्हणजे आम्ही पोहोचणार होते. 5-6 किलोमीटर बाकी होतं. त्या 5-6 किलोमीटरमध्ये तरीसुद्धा 2-3 म्हणजे 2-2.5 तास तरी लागणार होते पुढे जायला. मग आम्ही असा निर्णय घेतला की वापसच जाऊया. आणि मग मस्त इकडे नदीच्या किनारी मॅगी खायला बसले कारण पोरांना खूप भूक लागून गेली होती. आणि आमचं ते स्वप्न पण पूर्ण होतं आहे की मॅगी खायला भेटते नदीच्या किनाऱ्याजवळ. दाखवते. आणि पराठे पण ऑर्डर केलेले तर येतील ते. तोपर्यंत निशम मॅगी खातो. ही बघा मॅगी. आणि निशम त्याच्या पप्पांना आवाज देतोय. हा आला शौर्य.
तो गाइस तो आज हम जा रहे हैं ये आपका है इधर ही हो ना ब्रेड आमलेट दो पराठे मस्त बसलेले निशम. एकदम सुंदर प्लेसला बसलेलो आपण. वहिनी मॅगी कशी आहे? मस्त एकदम भारी टेस्टी आहे. टेस्टी आहे. निशम निशम म्हणजे पहाडाची टेस्ट निशम इकडे बोल पहाडवाली मॅगी. पहाडवाली मॅगी. बोल काय म्हणतो खोटं बोलत नाही ना तुम्ही? खरे रिव्ह्यू द्या बरं. लोक बघतील आपण. पहाडवाली मॅगीचं चवच वेगळी. छान आहे मॅगी आणि पराठा तर एकदम खूप छान बटरी आहे. बटरी चव येते बटाटा ओके. घातलेला आहे. निशमला विचारा. मॅगी कशी आहे, निशा? निशम मॅगी सांग कशी आहे? खराब छान वाटली की कशी आहे? चांगली आहे मॅगी? सर करा करा छान छान आहे मॅगी. तू काय बोलला हॅलो हॅलो गाईस इकडे बोल इथे बघ. इकडे बघ हेलो गाइस बाय गाईज. हाऊ आर यू? निशम आता एकच शिकलाय. कॅमेरा चालू झाला की हॅलो गाईज म्हणतो तो फक्त. निशम चालू. मन हॅलो गाईस आणि गॉगल घालून घेता कॅमेरा चालू झाले की. आता इथे रिव्हर साईडला आलेलो आहे कसोलच्या. हाय गाईस डाटा फुल ॲक्च्युली आमचे पहिल्या दिवसापासून आयफोनचे डाटाच फुल होत आहे म्हणून ते म्हणताय हाय guys. हा निशम पुढे जा हा म्हण उतरले आम्ही खाली. चाल चाल पुढे चाल ॲक्च्युली आम्हाला रिव्हर राफ्टिंग पण करायची आहे. तो इंटरेस्टिंग ब्लॉग होईल. तो एक सेपरेट ब्लॉग करेल मी. किती मोठे मोठे दगड आहे किती छोटे. भारी पण कसं सुरुवातीला येताना असं वाटत होतं किती खंतर रस्ते किती काय धुळवत होती की मनालीच खूप सुंदर आहे. पण वा कसोल पण सुंदर आहे. पण आम्ही पूर्ण मध्ये कसोलमध्ये गेलो नाही. हे बाहेरच आहे तरी पण छान वाटतंय. आणि इकडे कसोलला खूप मोठी टुरिस्ट प्लेस आहे वाटतं कारण की खूप सारे म्हणजे विदेशी लोक आलेले होते. खूपच होते म्हणजे खूपच. कारण इकडे सगळं चालतं सगळं लाऊड आहे. मनालीमध्ये अलाउड नाही आहे. सो ते लोक इकडेच येतात. खूप भारी जागा आहे. कुठे गेला आहे त्याचा मामा घेऊन गेले त्याला. निशा हाय हॅलो कर. निशमला मजा येते. निशम आता एकच शब्द शिकलाय हाय गाईज. पाण्याचा आवाज ऐकू येत असेल तुम्हाला. एकदम भारी येत आहे. इकडेच राहू शकतो आपण असं वातावरण. आणि कसा पाण्यात खेळतोय तो. मी इथे मधोमध एक दगडावर उभी आहे आणि माझा जीव पण घाबरतोय. आणि आजूबाजूने सगळं पाणी आहे बघा. माझे पाय थरथर कापताय. वाव, मस्त. हे बघा माझ्या आजूबाजूला किती पाणी आहे. या दगडावर निशमचा फोटोशूट चालू आहे. चांगला येतोय.